स्वराज्य का उभं राहिलं हे कळणं महत्वाचं आहे. मी ज्या भागातून येलो, अमरावती, विदर्भ, माता रुक्मिणीचं माहेरघर, माझ्या घरापासून 35 किलोमीटर दूर आहे. तिथनंच अमरावती जिल्ह्यामध्ये एलिचपूर नावाचे गाव आहे, त्याला अचलपूर आता सध्या असं म्हणतात. त्या एलिचपूरला या महाराष्ट्राला लागलेली पहिली इस्लामी धाडेची घोड्याची टाप लागली होती. पहिली. पद्मावती मूवी पाहिला आहे का? तरुणांनी पाहिला असेल. पाहिला ना? तो खली बली हो गया है दिल, ऐकलाय का? त्यातून नाचला होता रणवीर सिंग, ज्याने रोल प्ले केला तो अलाउद्दीन खिलजी. त्या अलाउद्दीन खिलजीची टाप पहिली लागली होती तिथे. 3 दिवस तिथे तो होता. त्यानंतर पुढे तो देवगिरीला गेला. त्यावेळी या महाराष्ट्राचं वर्णन काय आहे? त्यावेळेला खिलजीचं आक्रमण, ज्यावेळेला युद्ध सुरू व्हायचं होतं, तर ज्ञानाचं आनंद भुवन असं संत ज्ञानेश्वर म्हणतात त्यावेळेसच्या त्या साम्राज्याला. आणि लीळा चरित्र चक्रधर स्वामी नेमकं तालुक्यात होते म्हणून त्यांच्याबद्दल जरा, चक्रधर स्वामी त्या लीळा चरित्रामध्ये या महाराष्ट्राचं वर्णन केले. महंत राष्ट्र बनवणी महाराष्ट्र, की जे महान आहे असं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्र भूमीवर त्या अलाउद्दीन खिलजीची पहिली टाप उधळली आणि या महाराष्ट्राच्या इतिहासाला पारतंत्र्याचं पहिलं ग्रहण लागलं. त्या देवगिरीचे राजे रामदेवरायांचा पराभव करून, देवगिरीचा राजकुमार कृष्णदेवरायाला मारून, आणि देवगिरीचा जावई हरपालदेवराय याने बंड पुकारला म्हणून त्याच्या जावयाचं अंगावरचं पूर्ण चामडं सोलून त्याला देवगिरीच्या किल्ल्यावर आठवडाभर लटकवण्यात आलं. महाराष्ट्राला लागलेला पहिला ग्रहण असा होता. आणि भारताला लागलेलं ग्रहण एवढं भयानक होतं की तैमूर लंग जो होता त्याचं आक्रमण झाल्यावर त्याला इथं मारलेल्या लाशींचे दुर्गंध येतात म्हणून रोज आपलं सैन्य हलवावं लागत होतं. एक इल्तुमिश नावाचा एक माणूस आहे, तो लिहून ठेवतो की मी येत असताना मला काय दिसलं तर मला हिंदूंची कापलेली मुंडकी दिसली म्हणे. किती तुम्ही मोजता 80,000 मोजली आणि त्याच्या पलीकडे मला मोजता येत नव्हतं तर मी थकून गेलो, मी मोजले पण नाही. अकबर माहिती आहे सर्वांना, जोधा अकबर बघितली ना सिरियल? जोधा अकबर दाखवू 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 आमच्या माता भगिनींना किती अकबर चांगले असतात दाखवण्याचे प्रयत्न झाले, पण कोई अकबर अपना नाही होता है. त्या अकबराने चित्तोडचा किल्ला घेतला आणि तिथल्या हिंदूंना रांगेत बसवून त्यांची मुंडकी कापली, त्यांच्या अंगावरचं जानवं काढून मोजायला लावलं आणि हसत हसत त्या अकबराने विचारलं की बाबा यांच्या जानव्यांचं वजन किती भरलंय? तर त्या जानव्यांचं वजन, एका जानव्याचं वजन किती असतं? 5 ग्राम, 10 ग्राम, 15 ग्राम, रक्ताना माखलं असेल तर 20 ग्राम. त्या जानव्याचं वजन भरलंय 74 मण. एवढ्या लोकांची कत्तल केली आहे. हे काय कमी होतं? आमचा सारटी सोमनाथ, मुख्य 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, त्या सोमनाथावर 22 वेळा आक्रमण केली. आत्ताचे नवे इतिहासकार आले की नव्या जगलेल्या कवींनी कवितेचा पंचनामा केला आणि बघता बघता अवकाशातील चंद्र आमचा मामा झाला. इनलॉजिकल कवी आहेत सगळे, लॉजिक त्यांना कळत नाही. आणि कोणत्याच लिंबुनीच्या झाडामागे चंद्र कधी झोपत नाही. आमच्या इतिहासाचे असेच दाभाडे काढलेत. अकबर किती चांगला, औरंगजेब किती चांगला, बाबर किती चांगला, यांच्या कोणत्या घरच्यांचं नातं जुळत होतं देव जाणे. त्या अकबराने पहिला हुकूम त्या चित्तोडची मंदिरं पाडण्याचा दिलेला आहे. त्या सारटी सोमनाथाची शिवलिंग तोडून त्यावर येण्या जाणाऱ्या लोकांनी आपल्या चिखलाने माखलेले पाय पुसावे असे आदेश आहे सुलतानांचे. खूप दूर नाही जात, खूप दूर नाही जात. तुळजापूर माहिती आहे ना? तुळजापूरला काय झालं होतं माहिती आहे का? काय झालं होतं? अफजल खानाचं ज्यावेळेला आक्रमण झालं ना तुळजापूरला, तिथली एक मूर्ती पोडून तिला अफजल खानाने तुकडे तुकडे करून जात्यात दळलं आणि त्यावरून हत्ती चालवला. बंदा बहादूर नावाच्या माणसाला इस्लाम स्वीकारत नाही, धर्म बदलत नाही म्हणून त्याच्या मुलाला मांडीवर बसवलं, त्या मुलाचे हात कापले, पाय कापले, तेही होत नाही तर त्याचं काळीच घेतलं आणि त्या माणसाच्या तोंडामध्ये टाकलं. आता बोल म्हणे तू धर्म सोडतो का? तो म्हणे नाही, तर त्याचं मुंडकं कापण्यात आलं. गुरु गोविंद सिंग नाव ऐकलंय? गुरु गोविंद सिंहाचे वडील गुरु तेग बहादूर
दिल्लीचं चांदणी चौक, ते तर माहिती असं, सिरियल वगैरे बघितले असतील तर, त्या चांदणी चौकामध्ये त्या गुरु तेग बहादुरांनी धर्म सोडला नाही म्हणून त्यांना मुंडकं कापलं. एवढी भयानक अत्याचार होत होती. कशी? देवलगी रावते फिरावते निसान अली ऐसे डुबे रावराने सभी काय लबकी. जिकडे तिकडे देवलं पडायला लागली. देवलगी रावते फिरावते निसान अली ऐसे डुबे रावराने सभी काय लबकी. जे स्वतःला रावराजे म्हणते ते पडायला लागलेत. देवलगी रावते फिरावते निशान अली ऐसे डूबे रावराने सभी कह लबकी. गौरा गणपती आप औरन को देत ताप अपनी ही बारी देखम मारी गए डुबकी. जिकडे तिकडे मंदिरं पडायला लागली, आमच्या मूर्त्या उद्ध्वस्त व्हायला लागल्या, शिखरं पडायला लागली, गौरा गणपतीचे विसर्जन व्हायला लागले. देवलगी रावते फिरावते निशान अली ऐसे डूबे रावराने सभी कह लबकी. गौरा गणपती आप औरन को देत ताप अपनी ही बारी देख मारी गए डुबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही पात रबकी. जिकडे तिकडे पीर पैगंबर दिसायला लागले, आमची देवदेवालय पडायला लागली, दिगंबराचं नाव संपलं, सिद्ध हस्त सर्व संपून गेले, जिकडे तिकडे रपची धुवायला लागली. देवलगी रावते फिरावते निशान अली ऐसे डूबे रावराने सभी गए लबकी. गौरा गणपती आप औरन को देते ताप अपनी ही बारी देख मारी गए डुबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी. हे सर्व होतंय. आमच्या आया बहिणीच्या अब्रूचे धिंडवडे उडतायत. या महाराष्ट्राने काय पाहिलं? देवगिरीची राजकुमारी अलाउद्दीन खिलजीने उचलून नेली आणि जाधवांची जिजाऊ, त्यांचीच जाऊ महाबत खान नावाच्या सरदाराने नदीच्या तटावरून उचलून नेली. हे सर्व हे हिंदुस्थान बघतंय. पद्मावतीने 16,000 राणीसोबत जोहर केला, राणी कर्णावतीने 3,000 राण्यांसोबत जोहर केला. देवलगी रावते फिरावते निशान अली ऐसे डूबे रावराने सभी काय लबकी. गौरा गणपती आप औरन को देत ताप अपनी ही बारी देख मारी गए डुबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी. आणि नेमकं मग काय झालं की शिवराज तेरो त्रास दिल्ली भय कंपित थर थर कापती है बिलायती सबकी. त्या सह्याद्रीच्या शिखरावर एक सूर्य चमकला. शिवराज तेरो त्रास दिल्ली भय कंपित थर थर कापती है बिलायती सबकी. काशी हुकी कला गई, काशीची कला गेली, काशी हुकी कला गई, मथुरा मस्जिद भई. काशीची कला गेली, मथुरा मस्जिद झाली होती. आणि नेमकं जिजाऊंचा सूत जन्माला आला. त्या जिजाऊच्या सुताने इथला देव, इथलं देश, इथलं धर्म राखलं. सह्याद्रीच्या शिखरावर त्याने स्वराज्याची शपथ घेतली. हिंदुकींचं राज्य उभं झालं की देवलगी रावते फिरावते निशान अली ऐसे डुबे रावराने सभी काय लबकी. गौरा गणपती आप औरन को देत ताप अपनी ही बारी देख मारी गए डुबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी. शिवराज तेरो त्रास दिल्ली भय कंपित थर थर कापती हे बिलायती सबकी. काशी हुकी कला गई, मथुरा मस्जिद भई. काशीची कला गेली, मथुरा मस्जिद झाली. काशी की कला गई, मथुरा मस्जिद भई. शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. जर शिव छत्रपती जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून राहिलेलो नसतो. हे महाराष्ट्राचं वैभव होतं की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 सायंकाळी 6च्या नंतर सह्याद्रीच्या पलीकडे डुबणाऱ्या सूर्याने भगवा जिकडं तिकडं पसरलेला असताना या महाराष्ट्राच्या भूमीवर एक अक्षात्र सूर्याने जन्म घेतला. आणि त्या अक्षात्र सूर्याला त्यांच्या वडिलांनी भेट काय द्यावी? शहाजी महाराजांनी काय भेट दिली असेल? आमच्या पोरांचे वडिलांकडनं भेट मागण्याचे काय विनंत्या असतात? अँड्रॉइडचा मोबाईल, ड्यूकची गाडी, खिसात पैसा बापाचा. पोरग तिकडे दारू पिऊन राहिलं, त्याला पोराला टिक्का लाव म्हटलं की त्याला लाज वाटते. पण याच भूमीमध्ये शहाजी महाराज नावाचे एक वडील जन्माला आले, ज्यांनी शिवरायांना भेट म्हणून काय दिली आहे? पहिली दिली ती राजमुद्रा. प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदित शाह सुनो शिवसे शाह मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी शाहपुत्र शिवाची राजमुद्रा लोककल्याणासाठी कलेकलेने वाढत जाणारी आणि सामर्थ्यवान आहे म्हणून. दुसरी भेट काय दिली आहे? अष्टप्रधान मंडळ. राजा व्हावा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे शिवराय राजे व्हावे, हिंदूंचे राजे व्हावे असे शहाजी महाराजांच्या मनात अगोदरपासूनच आहेत. तिसरी भेट काय दिली आहे माहिती आहे का? तिसरी भेट दिली आहे परमपवित्र भगवा ध्वज. भगवा ध्वज, ज्या ध्वजाला संपवण्यासाठी औरंगजेब, बाबर, खिलजी कितीतरी आलेत आणि गेलेत. तो भगवा तेव्हाही फडकत होता, तो आत्ताही फडकत आहे, तो पुढेही फडकत राहणार आहे. त्याला कोणी थांबू शकत नाही. आणि अशा शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या कोणतं? जिजाऊ माँसाहेब. गुंजोन मावळ जो आहे ना, भोरचा भाग, त्या भागामध्ये शिळमकरांची एक कन्या होती. गरीब घराणं असेल, म्हणजे घराणं गरीब नव्हतं पण ते घर गरीब असेल. आणि दुष्काळामुळे त्या मुलीचं लग्न 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पुढे 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 सरकत होतं. एक दिवस त्या मुलीच्या घरी पालख्या उतरल्या. त्या पालख्यांमध्ये त्या मुलीच्या लग्नाचा बस्ता आला
त्या मुलीच्या लग्नासाठी 50 लोकांची जेवणाची व्यवस्थेची सर्व पैसा आला आणि एक हात आला जो त्या मुलीच्या वडिलांच्या खांद्यावर उभा होता आणि तो सांगत होता की चिंता करू नका, तुमच्या पाठीशी तुमची माय उभी आहे, ती प्रजावत्सल राजमाता जिजाऊ मासाहेब. त्या जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना काय शिकवलं माहितीये का? अर्जुनराव केडुस्कर नावाचे जे शिवचरित्रकार आहे ना, पहिले शिवचरित्रकार, त्यांना असं म्हणतात मध्ययुगीनच्या इतिहासानंतर. ते सांगतात की जिजाऊ मासाहेबांनी काय सांगितलंय शिवरायांना की स्वधर्मात राहत असताना परधर्मातील अण्णाचा कणही तुझ्यासारखं विष आहे शिवबा. औरंगजेबाला की काय हे जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना शिकवलेलं. रामायण, महाभारत, कवींद्र परमानंद नेवासकर ज्यांनी अणुपुराणम, ज्याला शिवभारत असं म्हणतात, त्या कवींद्र परमानंद नेवासकरांनी शिवरायांना कसं घडवलं हे सांगितलेलं आहे पूर्णपणे. आणि त्या शिवछत्रपतींनी ज्या वेळेला शहाजहानने स्वतःची बायको मेली म्हणून थडगत ताजमहाल बांधायला सुरुवात केली, त्यावेळेला हिंदवी स्वराज्य आपल्या आईच्या आणि वडिलांच्या स्वप्नासाठी शिवराय उभे करत होते. प्रतिपदेच्या चंद्रप्रमाणे स्वराज्य वाढत होतं. आणि त्या वाढत्या स्वराज्यावर संकट झेपावणारच. अशा वेळेला शहाजहानचा पोरगा शहजादा औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आलेला आणि आदिलशाहीची फौज त्याला भिडली आणि त्या औरंगजेबाचं पत्र आलं शिवाजी महाराजांना की बाबा तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला मदत करा. शिवाजी महाराज आहे त्या औरंगजेबाला सांगतात की बाबा म्हणे आम्ही तुमच्याच मदतीसाठी आहे वगैरे वगैरे. आणि तेवढ्यामध्ये शिवाजी महाराजांनी जुन्नरचा भाग घेतला. त्या औरंगजेबच्या तोंडावर झापड बसली की त्याने त्या शिवाजी राजाला ज्याला मी सोडलं त्याने आमचाच भाग घेतला म्हणून. तेवढ्या त्या औरंगजेबाला खबर आली की बाबा त्याचा बाप तिकडे बिमार पडला. आता बाप बिमार पडला दवाखान्यात नेलं पाहिजे ना. हा बापाला कैद करायला निघाला डायरेक्ट. तो कैद करायला निघाला. तिकडं आदिलशाहीच्या दरबारामध्ये विडा ठेवण्यात आला. अफजल खान त्याने विडा उचलला शिवाजी राजांना मारण्याचा. तो इकडं आला. औरंगजेब त्याच्या बापाला मारायला, अफजल खान स्वराज्यात उतरायला. आणि याच वेळेला याच भूमीतील पुरंदरच्या किल्ल्यावर ज्येष्ठ शुद्ध द्वादशीच्या प्रहरी सकाळी 10:30 वाजलेले असताना धाड 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 करत तोफा उधळल्या. त्या बापाला कैद करत जाणाऱ्या औरंगजेबाच्या कानावर पडलं. त्याने विचारलं क्या हुआ है. त्याला कोणी सांगितलं हुजूर शिवा भोसले बाप हुआ है. आणि महाराष्ट्राच्या भूमीवर त्या औरंगजेबाचा बाप याच भूमीवर जन्माला आला. शिवपुत्र संभाजीराजे भोसले नाव त्यांचं. संभाजीराजे जन्माला आले आणि स्वराज्याची पावलं पुढे वळायला लागली. वरता वरता अफजल खान, तुम्हाला सांगितलं की अफजल खानने तुळजापूरला काय केलं. त्या अफजल खानने पुढे काय केलं तर तुळजापूरला येताना पंढरपूरच्या विठोबा राय त्याच्या हातात लागले नाही. तिथल्या पुजाऱ्यांनी तिथली मूर्ती तिला शेगावजवळ लपवलेली होती विहिरीमध्ये. म्हणून त्या अफजल खानाने तिथली मूर्ती जिथं असते ना त्या ओट्यावर तिथं काय कापली. येताना काय करावं तर शिवरायांच्या पत्नी शंभूराजांच्या आई सईबाई राणे साहेब यांचे भाऊ बजाजी नाईक निंबाडकर यांना पकडलं आणि त्यांचा जबरदस्तीने धर्म बदलला. आणि अशा वेळेला नियतीने एक असा घात घातला की शिवरायांच्या पत्नी सईबाई राणी साहेब यांना बाळंतीण व्याधीने घेरलं. एका आईसाठी त्याच्या बाळाला दूध पाजण्याचं भाग्य काय असतं ते भाग्य सईबाई राणी साहेबांना लाभतच नव्हतं. म्हणून नसरापूरच्या कापूरहोळ गाडे पाटलांच्या तुकोजी गाडेंच्या पत्नी धाराई यांना जिजाऊ मासाहेबांनी राजगडावर बोलवलं आणि सईबाई राणी साहेबांच्या समक्ष त्या धाराऊ शंभूराजांना दूध पाजायला लागल्या. पण नेमकं नियतीच्या मनात काहीतरी औरच होतं. त्या राजगडावर सईबाई साहेबांना शिवराय भेटले असतील आणि शेवटची भेट इतिहासाला माहिती नाही. इतिहास मुखवर्णन करतो. आणि त्या सईबाई राणी साहेबांनी वचन मागितले असेल की महाराज एक वचन पूर्ण कराल आमचं. सांगा ना सई, आमच्या हातात असेल तर अवघं विश्व तुमच्या पदरात टाकू. आणि त्या सईंनी मागणं का मागितलं असेल की महाराज आमच्या शंभूराजाला सांभाळाल ना. आमच्या मनात शंभूराजांशिवाय दुसरं काहीच नाही. महाराज द्याल ना वचन. आमच्या मुलाच्या आई व्हाल ना.
महाराज ते वचन देऊन प्रतापगडला परतले असतील आणि नेमकं 5 सप्टेंबर 1659 तो दिवस आला ज्या दिवशी शंभू राजांच्या मस्तकावरचं मायेचं छत्र हरपलं. ते 2.25 वर्षाचं बाळ रडत असेल हो की आऊसाहेब आमच्या आई आमच्याशी बोलत नाहीये हो. काय उत्तर दिलं असेल जिजाऊ मासाहेबांनी की शंभू बाळ तुमच्या आई गेल्यात रे बाळा, आई गेल्यात तुमच्या. तो रडणारा शंभू जिजाऊ मासाहेबांच्या मांडीवर तसाच निजला आणि धड 30 दिवसही झालेले नव्हते आपल्या पत्नीचा शोक विसरून शिवराय त्या अफजल खानाला भेटण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी उतरले. तारीख होती 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. मध्यान्ही दुपारी शिवरायाने ते अफजल खान भेटण्याच्या अगोदर शिवराय काय म्हणलेत की या युद्धात आम्ही विजयी झालो तर आम्ही आहोतच, परंतु आमच्या जीवाचं जर काही बरवाईट झालं तर संभाजी राजांना तक्ती बैसून हे स्वराज्य चालवा, हे राज्य श्रींचे राखले पाहिजे. आणि ते अफजल खान आणि शिवरायांची भेट झाली. शिवाजी राजांपुढे अफजल खानाने हात उभे केले की आओ शिवा आओ हमारे गले लग जाओ, डरो मत राजेत, भ्यावे ते रघुनाथास, तुला काय म्हणून आम्ही घाबरावं. आणि खानाने हात उभे केल्याबरोबर राजांची ती भेट झाली. पहिली उजव्या दंडावर, दुसरी डाव्या दंडावर, तिसरी भेट होणार तेवढ्यात खानाने राजांचं मुंडकं दाबलं, राजांच्या अंगावर आपल्या हातामधली कटार घेतली, राजांच्या अंगावर चाललेली मॅनेजमेंट गुरु आमचा राजा, अंगामध्ये चिलकत घातलेलं, डोक्यावर शिरस्त्राण घातलेलं, दाढी पुरता बारीक केलेली, सैन्य पूर्ण जमवलेलं, 7 दिवसा पहिले दौलोजी नावाचा माणूस राजापूरच्या वखारीवर उभा केलेला, नेतोजी पालकर आदिलशाहीच्या सीमेवर उभा केलेला शिवाजी राजा या हिंदूंचा नरसिंह उभा झाला. राजांच्या अंगावर खानाने जशीच कट्यार चालवली, राजांनी आपल्या हातामधली वाघनकं घेतली, खानाच्या कमरेवर चालवली, या खुदा म्हणून खानाने हातवर केले. राजांनी आपल्या हातामधला बिछवा घेतला, खानाच्या पोटामध्ये तडतडत टाकला, खानाचं रक्त वाहवत बाहेर पडलं. खान आतड्या पकडून बाहेर निघाला तेवढ्यात खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी राजांना वार करून आला. राजांनी त्याला पुरतं 2 वेळा नकार दिल्यानंतरही तो चाले ना, राजांनी त्याच्यावर तलवार चालवली. त्याच्या मागं त्या खानाचा बॉडीगार्ड होता बडा सय्यद, हा राजांवर तलवार घेऊन येणारच तेवढ्यात आपल्या जिवाजी महालांनी त्या बडा सय्यदचा हात कापला होता. जीवा म्हणून वाचला शिवा. आणि संभाजी कावजींनी त्या जाणाऱ्या खानाला पकडलं. तो पालखीमध्ये बसला होता, भोईंनी त्या पालख्या उचलल्या होत्या, त्यांचं मुंडकं कापलं आणि त्या खानाचं मुंडकं राजगडला पाठवलं. काय त्याचं थडकं वगैरे नाही बांधलं महाराजांनी. 91 कलमी बकरीची नोंद सांगितली असती पण सांगण्यासारखी नाही. त्याचं मुंडकं कापून राजगडला गेलं. जिजाऊ मासाहेबांनी ते बघितलं आणि त्या 2.25 वर्षाच्या संभाजी राजांनी आपल्या वडिलांचं पहिलं पराक्रम जे पाहिलं ना, ते अफजल खानाच्या मुंडक्याचं पाहिलं की हरे रंग का सपना पाले आया अफजल माटी में, छत्रपती ने घुसा दिया फिर भगवा उसकी छाती में. त्यानंतर शिवाजी महाराजांची जी घोडदौड सुरू झाली ते 1.25 वर्ष संभाजी राजांना न भेटता सुरू आहे. संभाजी राजांना नाही, आऊसाहेबांना पण. ते 2.25 वर्षाचं बाळ आई विना पोरकं आहे, जिजाऊ मासाहेबांच्या मांडीवर वाढतंय, प्रतिपश्चंद्राप्रमाणे वाढतंय. त्यांचं सिद्धी जोहर वगैरेचा विडखा पडला, पावनखिंड सर्वांनी पाहिलाय, खूप यामध्ये पडत नाही. पण तिकडून तो जो औरंगजेब होता ना, औरंगजेब, ताजमहल सर्वांना माहिती आहे ना, शहाजहानने मुमताजसाठी बांधला होता. त्या शहाजहानची मुमताज ही 14वी बायको, त्यालाही 14 लेकरं झाली. हसू नका, पहिले होत होती. पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरा चौथा दारा झाला, 5 6वा औरंगजेब, 7 8 9 10 11 12 13 14 14वी शेवटची मुलगी झाली. मग मुमताज मेली आणि प्रोडक्शन हाऊस थांबलं. मुमताज मरता मरता त्याने त्या बुरहानपूरवरनं मुमताजला आणलं, तिकडं आग्राला नेलं, त्याच्यावर ताजमहाल बांधला. आणि मायाबाप म्हणे नको असलेले पैसे कुठंतरीच खर्च करतोय, म्हणून औरंगजेबानं आपल्या बापाला पकडलं, बापाला कैदेत टाकलं आणि त्याचं प्यायचं पाणीच बंद केलं. त्या बापाने औरंगजेबाला पत्र पाठवलं, अरे बाबा म्हणे मला कमीत कमी प्यायला तर पाणी दे. त्याने काही उत्तर दिलं नाही. त्या औरंगजेबाला शहाजहाने दुसरं पाठवलं, मानावं लागेल म्हणे ते हिंदूंना कमीत कमी मेल्यावर तरी बापाला पाणी पाजतात, तू तर जिवंत नाही पाजून राहिला. त्यानंतर त्या शहाजहानने त्याला म्हटलं की माझी हातपाय दुखतात, मला मालिशला तेल किंवा माणूस लावून दे. औरंगजेबाने त्यामध्ये ॲसिड टाकलं आणि त्यानं मालिश करून घेतली. त्या शहाजहानचं चांबडं पूर्ण सोलून गेलं आणि त्यामध्ये शहाजहान मेला. औरंगजेबाने स्वतःचा भावाचं मुंडकं कापलं, दारा शिकोचं. त्याच्या ज्या बेगमा होत्या त्या स्वतःच्या जनानखान्यामध्ये टाकल्या. जिथे रामायणामध्ये आमची संस्कृती काय आहे की लक्ष्मणाने माता सीतेचं फक्त नख बघितलेलं होतं आणि त्या नखावर संभाजीराजांनी नखशिखांत ग्रंथ लिहायची सुरुवात केली.
तिथे याने स्वतःच्या वहिनी जनानखान्यामध्ये टाकला. त्या दाराची एक बायको होती, हिंदू होती, तिला सुद्धा याने असं पत्र पाठवलं की बाकीच्या बायका माझ्याकडे आला म्हणे, तू सुद्धा ये. ती म्हणली की मला तुझ्यात नेमकं काय आवडतं म्हणे. औरंगजेब म्हणाले की मला तुझे केस आवडतात म्हणे, खूप सुंदर आहेत म्हणे तुझे लांब केस. हिने टक्कल केली आणि त्याला भेट पाठवली, मग तूच घाल म्हणे. नंतर म्हटला की बाबा मला तुझी चेहरा आवडतो. तिने काच फोडला, पूर्ण चेहरा फाडला, रक्ताने माखलेला कापड पाठवला. आता जर तू म्हणशील म्हणे की मला तुझं देह आवडतो, मी जळून खाक होईल म्हणे, पण तुझ्या हातात नाही येणार. त्यानंतर तो तिच्या कधी नादीच लागला नाही. औरंगजेब स्वतःचे 36 नातेवाईक मारून तेवढा तख्तावर बसलेला होता. त्याने जयसिंग राजे मिर्झा नावाचा सरदार या महाराष्ट्रावर पाठवला. आणि त्या जयसिंग राजे मिर्झाने शिवछत्रपतींच्या हृदयावर हात टाकला, या स्वराज्याच्या रयतेवर. तेव्हा पुरंदरच्या किल्ल्यावर दिलेर खानाने घेर टाकलेला होता. आणि याच पुरंदरच्या पायथ्याशी रायगडाचा राणा, आपल्या रयतेचा प्रतिपालक जाणता राजा, आपल्या रयतेच्या काळजीपोटी पुरंदरच्या पायथ्याशी आला आणि पुरंदरचा तह शिवछत्रपतींनी केला. त्या जयसिंग राजे मिर्झाने ज्यांच्या शब्दावर लोक आपले जीव ओवाळून टाकतात, त्या शिवछत्रपतींवर अविश्वास दाखवत बतौर जमानत कोण मागितला, तर 9 वर्षाचा संभाजी राजा बतौर जमानत आपल्याकडे अमानत म्हणून ठेवून घेतला. त्यात औरंगजेबाचा पत्र आओ की ले आओ सिवा भोसले कोई आगरा के दरबार में, उसकी मौत यही लिखी है. आणि मग गेलेत राजे कि आया देख हिंद सिवा आया साथ अपना छावा लाया, जरा तो नूर देख भगवे का सुरूर देख, दिल्ली के उस तख्त को चीरती वो नजर देख, सुरमे को जलाने वाली आंखों का कहर देख, देखा आके फाड़ देख, देख पलके झाड़ देख, बादशाहत के रास्ते का सबसे बड़ा पहाड़ देख. आणि त्या शिवाजी महाराजांनी ते संभाजीराजे छावे संभाजी त्या औरंगजेबासमोर उभे झालेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांचा स्वाभिमान तिथं कडाळला. जसंच्या तसं शिवाजी महाराजांचं वाक्य सांगतो. काय म्हटल्यात महाराज, परकालदास नावाच्या एका माणसाने ते लिहून ठेवलंय की रामसिंग तुम देखियो तुम्हारा बाप देखिया, तुम्हारा पातसाही देखिया. तू बघितलं, तुझ्या बापाने बघितलं, तुझ्या बादशाने पण पाहिलं म्हणे. तुम देखियो तुम्हारा बाप देखिया, तुम्हारा पातसाही देखिया, मैं ऐसा आदमी हो जो मुझे गौर करके पीछे खड़ा रखा. मी असा माणूस आहे म्हणे की मला मागे उभं केलं. अरे जा, मारो मरण आयो, या तो तुम्हारा पातसा मुझे मारेगा या मैं खुद मरूंगा. माझं मरण आलं म्हणे, तुमचा बादशाह मला मारेल किंवा मी स्वतः आत्मघात करेल. मारी गर्दन काट कर ले जाना हो तो ले जाओ, माझं मस्तक कापायचं असेल तर कापून घेऊन जा. मैं तुम्हारे पातसा की हुजुरी नाही करता, मी तुमच्या बादशाह समोर माझं मस्तक नाही झुकवू शकत म्हणे. दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधी झुकत नसतो. आणि संभाजीराजे आणि शिवाजीराजे औरंगजेबाला पाठ दाखवून तिथून परतलेत. शिवाजी महाराजांना मारण्याची पूर्ण योजना औरंगजेबाने आखली होती फौलत खानाच्या वेढामध्ये. संभाजीराजे तेवढे त्या औरंगजेबाच्या दरबार रामसिंगासोबत जायचे. एक दिवस औरंगजेबाने विचारलं की बाबा संभाजीराजे, मला आठवतं म्हणे की तुम्ही मल्ल आहात, चांगले म्हणजे कुस्ती चांगले खेळतात, चांगले पैलवान आहात, मग आमच्या दरबारात खेळाल का म्हणे कुस्ती. त्या 9 वर्षाच्या पोराने उत्तर दिलं, नाही म्हणे, आमच्यासोबत कुस्ती खेळेल एवढा लायकीचा तुमच्या इथं सरदार नाही म्हणे कोणी सध्या. औरंगजेबाने बराच मारण्याचं, ज्या दिवशी मारणार त्याच्या आदल्या 1-2 दिवसा अगोदर शिवाजीराजे त्याच्या हातावर तुरीतून निसटलेत. पण संभाजीराजांना मात्र मथुरेला ठेवलं. शिवाजीराजे राजगडावर येता येतात 2 महिने 8 दिवसानंतर संभाजीराजे राजगडावर पुन्हा परतलेत. राजगडावर आलेले संभाजीराजे संस्कृतमध्ये प्रचाद्य विद्या पंडित झालेले होते. त्या संभाजीराजांच्या हातामध्ये वयाच्या 14व्या वर्षी तलवार आली. आमची तर वयाच्या 14व्या वर्षी पोरांच्या हातात मोबाईल देतो आम्ही. सध्याचं सर्वात मोठं शस्त्र कसं वापरावं ते कळलं पाहिजे, कमीत कमी धर्मासाठी तरी वापरलं पाहिजे. तर आमची पोरं पबजीच्या वर चालत नाही. मध्यंतरी शिक्षणाच्या नावाखाली ऑनलाईन शिक्षणाचा प्रकार आला. मोबाईल नाही म्हणून आमच्या भागामध्ये मेळघाटमध्ये बरीच म्हणजे भाग भयानक आहे. तिथे रेंज नाही, काय नाही. बऱ्याच मुलांनी आत्महत्या केली. आणि काही जण मी अशी पाहिली की ही अभ्यास नाही होता म्हणून आत्महत्या केली, आणि काही जण अशी पाहिली की यांना पबजीचं ऍडिक्ट लागलं, त्यांच्यापासून मोबाईल खेचला म्हणून आत्महत्या केल्या. 14व्या वर्षी शिवपुत्र संभाजीराजे कसे आहेत त्याचं वर्णन ॲबे कॅरे नावाचा माणूस करून ठेवतो की हा राजाचा मुलगा असा आहे म्हणे की याच्या हाताखाली सैन्याला लढायला आवडतं. या राजाचा मुलगा असा आहे म्हणे की जो जखमी सैनिकांना मायेने विचारतो. हा राजाचा मुलगा असा आहे म्हणे की ज्याच्याकडे कल्लोळ प्रजेचा भयानक प्रचंड लागलेला आहे. आणि त्या संभाजीराजांनी 14 वर्षी 7 शतक नखशिकांत ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि नेमकं मग महाराष्ट्राला डोहाळे लागले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या महाराष्ट्राला त्याचा पहिला छत्रपती मिळाला शिवरायांच्या रूपाने. सप्तगंगा सप्तसिंधू खडाळून उठल्या. गागा भट्टांनी मागणी केली की राजे, ते मुसलमान बादशाह तख्ती बैसून आमच्यावर राज्य चालविता, परंतु तुमच्याकडे लक्ष घोडदळ
एवढ्या गडांचे मालकी तुम्ही, परंतु आपल्या मस्तकी छत्र नाही. महाराज ऐसे कैसे आपल्या मस्तकी छत्र व्हावे कि गोहिंद के राजा तुम, हरिजन हरिजन के राजा तुम, अंबर से लेके अवनी तक, वायु से लेके धरनी तक, तुम्ही भूपति, तुम्ही बुद्ध हो, तुम्ही सुमति, तुम्ही शुद्ध हो. हिंदू धर्म के शीर शिखर पर हमें आपका नाम चाहिए. साधू संतों की इस भूमि को पुरुषोत्तम श्रीराम चाहिए. आणि त्या 32 मणच्या हिंदूंच्या सुवर्ण सिंहासनावर, 32 मणाचं सोन्याचं सिंहासन, मोगलांचं सिंहासन चांदीचं राहत होतं. आता किलोत विकलं तर किंमत नाही त्याला. शिवछत्रपतींनी सोन्याचं 32 मणाचं सिंहासन उभं केलं. त्यावर शिवराय विराजमान झाले आणि या महाराष्ट्राला पहिला हिंदू पातशाह छत्रपती मिळाला. आणि त्यानंतर 11 दिवसांनी 17 जून 1674 जिजाऊंचा देहांत झाला. समर्थ म्हणतात की सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधीजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. शिवरायांनी आपल्या आईचंही दुःख विसरलं आणि दक्षिण दिग्विजयाला सुरुवात केली. दक्षिणेमध्ये तिरुवन्नमलईचं मंदिर, शोणाचलपतीचं मंदिर पाडून मशिदी झालेल्या होत्या. महाराजांनी त्याचं पुन्हा मंदिर उभं केलीत. आता आम्ही अयोध्येचं मंदिर बांधत असताना आमच्या इथला सेक्युलर नावाचा जो भाग असतो ना, तो बोंबलला होता. मंदिराची काय गरज, हॉस्पिटल बांधलं पाहिजे, शाळा बांधलं पाहिजे मला. आम्ही तिथं ज्यावेळेला मंदिर नव्हतं त्यावेळेला यांचे घरचेच इलाज करत होते का काय माहिती जाऊन. शिवछत्रपतींनी ती प्रेरणा घालून दिलेली आहे आमच्या पुन्हा मंदिर स्थापनेची. महाराज तिथून परतलेत आणि पन्हाळगडाला संभाजीराजांनी शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली. त्याला शिवराय काय म्हणतात माहिती आहे शंभूराजांना? आमची तर 4 एकर शेती असली ना तर 2-2 एकरसाठी घरी भांडणं सुरू होतात. 6 वर्षा अगोदर आई वडील जास्त जगणार होते, 6 महिन्या पहिले लेकरांची भांडणं होऊन जातात. ज्याला संभाजीराजांना शिवाजी महाराज म्हणतात की शंभूबाळ, आपण जर म्हणाल तर दक्षिणेचं अवघं राज्य राजारामा तुम्हाला देऊन रायगडाचं राज्य राजारामास देतो. त्याला संभाजीराजे काय म्हणतात की नाही आबासाहेब, तुमच्या पायाची जोड आहे आम्हाला. दूध भात खाऊन तुमच्या पायाशी बैसून आम्ही तुमची सेवा करू. या उपरी आम्हास काही नको. या शिवपुत्र शंभूराजाची सर्वात मोठी दौलत काय असेल तर माझे वडील शिवाजी महाराज माझी सर्वात मोठी दौलत आहे, असे शंभू महाराज सांगतात. त्यानंतर महाराज रायगडावर गेलेत आणि हनुमंत जन्मोत्सवाचा दिवस उगवला. तारीख होती 3 एप्रिल 1680. महाराष्ट्राचा युगंधर, डोळ्यात पाणी दाटलेलं होतं. 2 एप्रिल 1680ला या महाराष्ट्राला भूकंपाचा धक्का लागला. धूमकेतू गळून पडला. पन्हाळगडावर असलेल्या संभाजीराजांनी हनुमंतापुढे दिवा लावलेला असेल आणि एका दिव्याची वात हळूहळू तेलाविना निकामी व्हायला लागली. आजपर्यंत तुम्ही तुकोबाराय ज्ञानोबारायांचे अभंग ऐकले असतील. शिवाजी महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे की नासिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी नाही नाही, याते गोडी लक्ष 84च्या जोडी, मनुष्य जन्म केल्यावर काय करशील बारे, शिवाजी राजा सांगे जना म्या तो सोडिली वासना. महाराज सांगतात की तुमचा मनुष्य जन्म घेण्यासाठी 84 लाख योन्यामधून तू आलाय म्हणे. किडे मंगी कुत्र बकरी वगैरे वगैरे करत करत आज मनुष्याचा जन्म भेटलाय. पण काय करतोय? ज्या सुखाच्या मागे धावतोय ते नाशवंत आहे, कधी ना कधी संपणार आहे. म्हणून हा शिवाजी राजा सांगतोय की या षडरिपूंना सोड, वासनांना सोड आणि देवदेश धर्माचं कार्य कर, असं शिवछत्रपती सांगतात त्यांच्या अभंगामध्ये. त्या शिवछत्रपतींचे शब्द ओठात उमटत असेल, शंभूबाळ आमच्या शंभूराजांना बोलवाल ना. पण त्या रायगडाच्या सिंहासनासाठी एवढं राजकारण पेटलं की संभाजीराजांना खबरही लागली नाही की त्यांचे वडील हे मृत्यूच्या शय्येवर झोपले आहेत म्हणून. शिवछत्रपतींचे शेवटचे बोलू म्हटले, काशीचा विश्वेश्वर सोडवा, सप्तगंगा सप्तसिंधू मुक्त करा, चुकूर होऊ देऊ नका, कावेरीच्या उगमापासून सिंधू नदीच्या तवटा पावतो अवघा अवघा मुलूक भगव्या ध्वजाखाली आला. आणि निघाला महाराष्ट्राचा राणा निघाला. शंभूराजांचे पिता निघाले. राजारामांच्या डोळ्यातील अश्रू तसेच गळून पडले. सोयराबाईंचं कुंकू मिटलं, पुतळाबाईंचं कुंकू मिटलं, सकवारबाईंचं कुंकू मिटलं. सईबाईंनी आपला पदर औक्षणासाठी पुढे केला. जिजाऊंनी आपला पदर आपल्या शंभूबाळासाठी शिवरायांसाठी उभा केला. आणि हनुमंता पुढे लावलेला त्या पन्हाळगडावरील दिवा विजला असेल. संभाजीराजा थर्रावला असेल की आबासाहेब आपण आहात ना आबासाहेब, आपल्याशिवाय आम्ही आमच्या आयुष्याची कल्पना करत नाही हो आबासाहेब. त्या पन्हाळगडावरील शब्द तशीच अपूर्ण राहिली आणि रायगडाच्या जळत्या चितेतून हळूच आवाज यायला लागला की आम्ही आहोच या महाराष्ट्र भूमीसाठी. जगदंब जगदंब जगदंब. शिवपूर्व अस्तास गेलं आणि शंभू पर्वाचा उदय झाला. आपल्या इथली जी माणसं संभाजीराजांच्या विरोधात गेली, अनाजी पंत, सोमाजी दत्तो, हिरोजी फडजंद, ही सर्व ही माणसं तडबीडला पोहोचली. त्यावेळेला सेनापती होते हंबीरराव मोहिते. सावत्र मामा आहे बरं संभाजीराजांचा. धर्मासाठी
सख्खा भाऊ सख्खाचा होईना की हे माहिती पडत नाही आत्ताच्या काळामध्ये. इथं सावत्र मामा शंभूराजांसाठी उभा झाला. जी माणसं संभाजीराजांना कैद करायला आली होती त्यांनाच कैदेत टाकलं. संभाजीराजांपुढे उभं केलं. सांब बोळा महादेव शंभू आमचा, सर्वांना माफ केलं. प्रतापगडावर आई भवानीची पूजा मांडली. रायगडावर निघाले. आपल्या आईचं सांत्वन केलं. रथसप्तमीचा दिवस उगवला. महाराष्ट्राचं ते सिंहासन संभाजीराजांना ओढायला लागलं. शंभूबाळ या, देवादेशा धर्माची आण आहे आपणास, प्रतिशिवरूप म्हणून या. आणि ते 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर रथसप्तमी 16 जानेवारी 1681 महाराष्ट्राला त्याचा द्वितीय छत्रपती मिळाला. दख्खन गौरव धर्मप्रसारक मालिके सिंध हिंदू उपतपातशा क्षत्रिय कुलीन काव्य विलीन संस्कृत पंडित प्रचात विद्या पंडित रणधुरंदर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की. आणि महाराष्ट्राला त्याचा द्वितीय छत्रपती मिळाला. आता घर चालवायला पैसा लागतो ना, राजसिंहासन चालवायला पण पैसा लागतो. तो पैसा आणायचा कुठून? त्या औरंगजेबाने जिझिया कर चालू केला होता. जिझिया कर हिंदूंवर जबरदस्ती लादला जायचा. आणि तो जिझिया घेण्याची घाण पद्धत एवढी आहे की एखादा हिंदूचा जिझिया कर द्यायला गेला आणि त्या बादशाला वाचलं की याच्या तोंडात थुंकावं तर त्याला हा करावं लागत होतं. एवढी घाण पद्धत आहे त्याची. आता लिखित आहे, असं मी तोंडातलं नाही सांगतोय काहीतरी. आणि तो जिझिया लुटून कितीतरी लोकांचं धर्मांतरण झालं. कितीतरी पैसा गरीब रयतेकडून हिंदूंकडून लुटला गेला. आणि अशा वेळेला संभाजीराजांनी मोहीम आखली हंबीरावांपुढे. मामासाहेब, बुऱ्हाणपूर घ्यायचं आपण. बुऱ्हाणपूर, औरंगजेबाची आई मेली कुठं? बुऱ्हाणपूरला. कुठे? कुठं? त्याची बहीण जन्माला आली शेवटची कुठं? प्रत्येक पोराच्या जीवनातला महत्वाचा क्षण. औरंगजेबाची एकमेव गर्लफ्रेंड मेली कुठं? संभाजीराजांनी हळव्या काळजावरच हात टाकला. जे हर 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 गरजत मराठे धावले. बुऱ्हाणपूर लुटलं लुटलं लुटलं, एवढं घेतलं, भयानक घेतलं. त्या औरंगजेबाला बुऱ्हाणपूरच्या लोकांचं पत्र केलं, हुजूर ऐसा ही जोर चलता काफिरो का तो जुम्मे की नमाज ना अदा हो पाएगी हुजूर आइये. हा उठला. औरंगजेबचा पोरगा होता अकबर. राजपुतांकडून मार खाऊन आला. बापाच्याच विरोधात बंड पुकारला. आणि मोगलांचा रीतिरिवाज आहे, बापाला मारायचं, भावाला मारायचं, तख्तावर बसायचं. कधी कधी यांना वाटायचं मायाबाप जन्माला आला नसता तर चांगलं असतं, डायरेक्ट तख्तावर बसलो असतो. हा आला. कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं तर रायगडावर एकच दिसत होता औरंगजेबा बाप संभाजीराजा. हा इकडं आला. रायगडाच्या पाशी पातशापूर नावाचं गाव आहे, तिथे त्यानं ते आपली मोहीम आखली होती. पहिली छावणी बसली होती तिथं. जसाच अकबर आला औरंगजेबच्या तोंडावर बुऱ्हाणपूर नंतर दुसरी झापड बसली आणि मग आला हजरत सलामत किबला ए दिनो दुनिया अबुल मुझफ्फर मुहिद्दीन मोहम्मद गाझी आलमगीर औरंगजेब 7 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्राच्या भूमीवर उतरायला लागला. बुऱ्हाणपूरला त्याने अब्दुल फतेच्या दर्ग्यापुढे जिहादची शपथ घेतली. उतरला, वनव्यासारखा उतरला. सह्याद्रीच्या शिखरांकडे डोळ्यांनी पाहायला लागला, वटारायला लागला. आणि सह्याद्रीचा रुद्र खवळला. छावा संभाजीराजा कळवळला. हर हर महादेवची गर्जना झाली. आणि खासा औरंगजेबाच्या नावाने बसवलेल्या औरंगाबाद शहरामध्ये हात टाकला. औरंगाबाद पुरतं लुटून खाक केलं, पाऱ्यासारखं अस्थिर केलं. आणि औरंगजेबच्या तोंडावर तिसरी झापड बसली. औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजी नगर. हा बोंबलतोय. इन मराठों के घर में हमने कदम क्या रख दिया, ये मराठे हमारे इन मराठों के घर में हमने कदम क्या रख दिया, ये मराठे हमारे घर में घुसकर हमारी ताजपोशी शुरू करने लगे. आणि यानं पहिला सरदार पाठवला स्वतःचा दूध भाऊ बहादूर खान कोलताश. हा गेला आणि डायरेक्ट दुधाच्या उलट्याच केल्या. लढलाच नाही. हा उतरला सापासारखा आणि मराठे धावले मुंग्यांसारखे. हा डावीकडे वळतोय, मराठी त्याला उजवीकडे वळवतात. हा उजवीकडे वळतोय, मराठी त्याला डावीकडे वळवतात. हा इकडे 1 महिना झाला, 2 महिना झाला, लढतोय. मराठ्यांनी एवढा भयानक चकवा दिला, बोंबला त्याला भाईजान लौट चलते हैं दिल्ली को. हा बोंबलतोय, पागल हो चुके हो गया, हम यहाँ पर चंबा को खत्म करने की कसम खाकर आए हैं और तुम कहते हो कि लौट चलते. हुजूर आपका बाप है वो, नहीं होगा. चलो याला काय जमेना. दुसरा सरदार पाठवला महाबत खान. हा आला छाती पुढं करून, ऐसी राग जाल कर चलते हैं और संभा को खत्म कर कर आते हैं. संभाजी राजा पाहिले
नाही बोले दूसरे दिन मोहीम करते हैं. त्याला तो औरंगजेबचा तो शहजादा अकबर पण तिथंच होता, तोही पाहून राहिला. युद्ध झालं, महाबत खान मार खाऊन परतला. नहीं बोले जहापना आपके भाई ने सही कहा था, दिल्ली को ही लौट चलते हैं. याला काही समजे ना. यानं त्याचा पोरगा पाठवला शहजादा आझम. हा उतरला कोल्हापूरच्या भागामध्ये. आता म्हणे बाबा तुमच्या भावाचं दर्शन करायचं म्हणे, आणि संभाजीराजे त्या अकबराला घेऊन आले. चल म्हणे तुझ्या भाऊ दाखवतो तुला. याला घोड्यावर मान टाकून आलं. अकबरासोबत युद्ध झालं. अकबर डायरेक्ट जुन्नरगड पळाला. मराठे कोल्हापूरच्या त्याच्या छावणीमध्ये पोहोचले. त्याची बायको होती त्या आझमची, जानी बेग नावाची. तिथं तिच्याकडे मराठ्यांनी पाहिलं. तिची जानी बेगने डायरेक्ट, तिथं सरदार होती सर्व राजपूत वगैरे, त्यांना म्हणते तुमच्या बहिणीची आप तुम्हाला राखायची आहे, तुम्हाला मराठ्यांसोबत लढावंच लागेल. लय मोटिवेशनल भाषण दिलं तिनं. ते राजपूत तयार झाले कस तरी लढायला. उतरले आणि मराठ्यांनी सरसकट कापले. ती पाहून राहिली दुरून. आता तिला वाटलं की मला कोणतरी उचलून नेईल. मराठ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिला हाती लावला आणि परत आले. ती विचारते की कसं काय बाबा एवढं. यांच्या राजांनी, शिवाजी महाराजांनी, जिजाऊ मासाहेबांनी यांना सांगितलेलं आहे म्हणे की परस्त्रीला स्पर्श करायचा नाही. आमच्या इथं आमच्या मायमाऊली त्या लवजियातला बळी पडतात आणि त्यांचे तुकडे करून त्या फ्रीजमध्ये ठेवण्यात येतात. यत्र नारस्य पूज्यन्ते रम्यते तत्र देवता सांगणारी आमची संस्कृती ती त्या युद्ध काळामध्ये सुद्धा राखली गेलेली आहे. मला काही जमेना की बाबा आता आपल्याकडून काय होऊन नाही राहिलं म्हणे. मग जंजिऱ्याचा सिद्धी होता. त्या जंजिऱ्याच्या सिद्ध्याला पत्र पाठवलं की बाबा तुम्ही काहीतरी करा. हा सिद्धी म्हणजे रावणाची लंका, आणि लंकेतला रावण जागा झाला. त्याच्या मदतीला समुद्र धावला. आमच्या कोकणातील आया बहिणींना उतरायचं, त्यांची अब्रू लुटायची, त्यांना नदीमध्ये फेकायचं, त्या समुद्रामध्ये फेकायचं. त्यांची डेड बॉडीवर तरंगताना दिसायची. त्यांची नाक कान छाटून त्यांना बाहेर फेकण्यात येत होतं. एवढी प्रचंड अत्याचार व्हायला लागली. आणि नेमकं संभाजी राजांनी आमचा हनुमंत पाठवला, कोंडाजी बाबा फर्जंद. त्या जंजिराच्या भूमीमध्ये कोंडाजी बाबा उतरले आणि ठरलं की बस आता त्या जंजिराला आग लावायची, तोफेच्या गोळ्या सकट उडवायचं. पण एक दिवस आमचे जंजिराला गेलेले कोंडाजी बाबा पकडला गेले आणि कोंडाजी बाबांचं मुंडकं त्या सिद्ध्याने कापलं. संभाजीराजा कळलं. महाराज घोड्यावर स्वार होऊन उतरले आणि रामायणामध्ये लंका दहन करण्यासाठी ज्याप्रमाणे रामचंद्रांनी रामसेतू बांधला होता, त्या संभाजी राजांनी जंजिऱ्याच्या सिद्ध्याच्या समुद्रावर शंभू सेतू बांधून काढला 800 मीटरचा. अजूनही तिथं आहे. 5 तोफा धाड 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 कडे उधळायला लागला. बाप जन्मी कधी तो जंजिऱ्याचा सिद्धी कोणाला घाबरलेला नव्हता. संभाजी राजांचा पराक्रम एवढं, सिद्धी बाजूच्या टेकडीवर जाऊन लपून बसले, तिन्ही भावंड. पण तेवढ्यात रणदुल्ला खान नावाचा एक सरदार कोकणात उतरला. महाराज त्याला संपवण्यासाठी आलेत. त्याच्यासोबत युद्ध झालं. त्याला घेरलं महाराजांनी. त्यांना औरंगजेबाला पत्र पाठवलं, हुजूर मेरी जान बचाइये. तो म्हणतोय मी तुम्हाला संभाजी राजाला मारायला पाठवून तुम्ही स्वतःच्या जीवाची भीक मागताय. त्याच्या मदतीला दुसरा सरदार पाठवला, रणमस्त खान. हा उतरला. याच्यासोबत युद्ध झालं. आपल्या सेनापतीत एक पोरगं होतं, ते जखमी पडलं तिथे. एका माणसाची किंमत काय असते, हिंदुत्वाला एका माणसाची किंमत कळली पाहिजे. महत्वाचा विषय आहे. इतिहासातून शिकलं पाहिजे. आमची तर व्हॉट्सअपवर भांडणं झालं की आम्ही डायरेक्ट बाहेर काढतो. बापरे, मारहाणच सुरू होते सरळ. ते पोरग जखमी होऊन पडलंय. तो मेला जरी असता तर काही एवढा फरक नसता पडला. युद्धकाळामध्ये बळी जातोच. धारातीर्थी पडावं लागतं. त्या एका पोराला वाचवण्यासाठी संभाजी राजे रणमस्त खानाला जेवढी म्हणावी तेवढी किंमत द्यायला तयार होते. त्याने नाही ऐकलं. महाराज म्हणते नको ऐकू. सकाळ झाली. खान झोपेतून उठला. पोराला कैदेत टाकलं होतं, त्याला सोडवण्यासाठी महाराज रक्कम द्यायला तयार होते. सकाळी खान उठता उठता काय पाहतो, त्यालाही संभाजी महाराजांनी कैद केला. हाही पत्र पाठवते, हुजूर मेरी भी जान बचाइये. हुजूर म्हणतात तुम्ही तुमचं पहा, म्हणते माझा संबंध नाही. याचं काय जमेना. याला काय कळेना आता काय करावं. याची एक दिवस बैठक बसली. काहीच करून काही जमत नाही, काय केलं पाहिजे. हुजूर एक काम करते, बोले क्या, इन चूहों को बाहर निकालने के लिए पहले इनकी बिल खत्म करते. म्हणजे नाही बोले इनके किल्ले लेते हैं. मग कुठला किल्ला घ्यायचा बोलतोय. हा कौन सा किल्ला ले, राजगढ़, रायगढ़, प्रतापगढ़, कौन सा किल्ला. हुजूर प्रतापगढ़ ना बोलना. क्यों.
ये बोले अफजल खान को वही मारा था, हम नहीं चाहते आपकी भी कबर। फिर रामशेष लेते हैं, आपके अब्बाजान ने जितने की कोशिश की थी। याचा बाप जो होता ना शहाजहान, त्याने कधी रामशेष घेण्याचा प्रयत्न केला होता। यानं पाठवला शहाबुद्दीन नावाचा सरदार, कब लाओगे, बस हुजूर। तर पाकिस्तान एकदा बोललं होतं, सुबह का नाश्ता यहाँ करते हैं, रात का खाना दिल्ली में जाके करेंगे। आम्ही इथं काश्मीर घेऊन घेतला, त्यांना नाश्ताच भेटला नाही शेवटपर्यंत। हाही तसाच निघाला होता, बस सुबह जाते हो रात को किले पे मुगलिया परचम फैलाकर फतेह मुकम्मल करते हैं। हा आला, याच्या सैन्याला म्हटलं चलो ऊपर। हे दिन 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 करत वर चढले। वर तोफा नव्हता आपल्याकडं, मराठे होते 600। हे जसेच वर चढले, यांना वाटलं किल्ला हातात आला। मराठ्यांनी हातामध्ये दगड घेतली आणि यांना फेकून मारले, जेवढे खाली आले तेवढे खाली। हा म्हणतोय मराठे क्या कर रहे हुजूर, पत्थर बरसा रहे हैं। बोले कैसे हुजूर, हमारे जैसे थोड़ी है, अक्ल उनके पास है अभी। दुसऱ्या दिवशी ठरलं, यांची एक बैठक बसली, काय करायचं नाही म्हणे, आपण एक काम करू म्हणे, वर चढता येत नाही, आपण गड्डे खोदू म्हणे। गड्डे खोदून आतमध्ये एक बीड करायचा गुफेसारखा, त्यामधनं आतमध्ये जायचं, दरवाजा उघडायचा, आपलं सैन्य आतमध्ये पाठवायचं। लागली यांची सुरुवात गड्डे खोदायला। 6 महिने झाले, मराठे पाहून राहिले वर काय करून राहिले, जाऊ दे म्हणे, कबरा बांधून राहिले म्हणे स्वतःचे। हे जसेच आतमध्ये गेले, मराठ्यांनी मोठमोठे दगड फेकली, जेवढी आतमध्ये तेवढीच खाली दबली। तेवढा आपला रुपाजी मोरे आणि मानाजी भोसलेचा माणूस आला, त्या शहाबुद्दीनवर हमला केला। एका दिवसात किल्ला घेणार होता, मार खाऊन वापस गेला। औरंगजेबानं दुसरा सरदार पाठवला, कोण, तोच ज्यादा दुधाच्या उलट्या केल्या, बहादूर खान कोलताश, त्याच्यासोबत फतेह खान। हा आला, यांनी योजना आखली, आजूबाजूची लाकडं कापली या औरंगजेबाला। योजना आखली, लाकडं काढली, लाकडी दमदमा उभा केला, त्यावर तोफा जाळणार। तेवढं सकाळी ठरलं की बाबा आता तोफा उधळू आम्ही। रात्री 9:30-10 वाजले, हे झोपी गेले, झोपले आणि रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान मराठी खाली उतरले। मराठ्यांनी हर हर महादेवची गर्जना केली, लढायला सुरुवात झाली, आक्रमण झालीत। हा बहादूर खान उठला झोपेतून, क्या हुआ हुजूर, मराठों ने हमला किया था, क्या किया, बस हुजूर 4-5 लोग काटे हो गए, डर गए होगे शायद, भाग गए वहां से। ठीक है बोले, सुबह देखते हैं। तोफा चालवायचा हुकूम झाला। सकाळी 9:30-10 वाजले, याने हातवर केला आणि तोफेला बत्ती देणार, तेवढा रामशेजच्या किल्ल्यावरून धाड धाड तोफेचा गोळा उधळला आणि यांच्याच तोफावर जाऊन पडला आणि तोफा तुटून खाक। हा बोंबलतोय, मराठों के पास तोफे नहीं थी, तोफे कहां से आई, हुजूर सुना है लकड़े और चमड़े से तोफे बना ली उन्होंने। गोला बारूद भी तो नहीं था, क्या लकड़े और चमड़े से गोला बारूद भी बनाया, नहीं हुजूर, फिर रात को हम पर हमला किया था ना, हमारा ही चुरा कर लेके गए थे। यानं डोक्यावर हातच मारला डायरेक्ट। त्या औरंगजेबचा पत्र आलं, तुमसे ना हो पाएगा, आ जाओ। याने येताना तो लाकडी दमदमा बांधला होता, त्याला आग लावली, वापस आला। त्या फतेह खानला ठेवलं होतं, एक घोड्याला पाणी पाजणारा माणूस होता, त्या पाणी पाजणाऱ्या माणसाने याला भेट घेतली। बोले हुजूर हम काला जादू जानते हैं। मतलब हुजूर खान साहब को कितने देर में मारा था शिवा भोसले ने, पता चला, ना 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 नहीं पता चला। हो औरंगजेब के मामा साहब शाहिस्ते खान सख्खा मामा होता, जेवायचे वांदे केले थे शिवाजी महाराजांनी। बोले कितने देर में उंगलियां काट के चलेगी, कहा पता चला। बोले ना 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 ना, आगरा के दरबार से कैसे भागे, पता चला। बोले ना, मामूली इंसान होता तो कर पाते। बोले हुजूर ये मामूली इंसान नहीं, इनको काला जादू ही करना पड़ेगा। इथं माणसाचं काही जमीन, हा मांत्रिक उभा झाला तिथं। बोले क्या करे हुजूर, एक काम करे। बोले बोलो, 100 तोले का सोने का नाक बना दो। बोले हुए, लय लालची होता, सोन्याचं नाक घेऊन पडणार होतं तिथनं। याला सोन्याचं नाक घेतला, मरता क्या ना करता। हा सोन्याचा नाक घेऊन वर चढायला लागला, मागं मागं मोगलांची फौज। हा वरवर चढतोय, मागं मागं मोगलांची फौज। मराठी पाहून राहिले वरून, येऊ द्या म्हणे याला। बस बुर्जापर्यंत पोचले, मराठ्यांनी मोठा दगड खाली फेकला, नागासकट खाली, आणि एक दगड मारून फेकला। मांत्रिक म्हटला हुजूर हम काला जादू से किल्ला लेते हैं, याचा डोळा खाली पडला, गेला किल्ला। शेवटी त्यालाही वापस बोलवलं, कासिम खान नावाचा सरदार पाठवला। 6 वर्ष रामशेज झुंजला, पण त्या संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली लढलेला तो रामशेज औरंग्याच्या हातात लवकर आलाच नाही। मग काय करावं, पोर्तुगीजांना पत्र पाठवलं, बाबा तुम्ही काहीतरी करा। आणि पोर्तुगीजांचे अत्याचार लय भयानक, धर्म बदलण्यासाठी आमच्या गर्भवती स्त्रियांचे गर्भ कापण्याचे प्रकार आहे यांचे।
त्या टायको नावाचा एक तो तिथं लाकूड लावलेला आहे, त्याला हिंदूंना लावायचं, त्यांच्यावर चाबूकने वार करायचे, चामडं गळेपर्यंत मारायचं, जेव्हा तो धर्म बदलत नाही. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार होते. त्या गोव्याच्या व्हाईसरायने फोंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. तिथं आमचे येसाजी कंक सरदार होते. 20 वर्षाचा त्यांचा पोरगा होता कृष्णाजी कंक. त्या फोंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि किल्ल्याची भिंत गळून पडली. संभाजीराजे तिथं उतरले, भवानी तलवार तिथं चालवली, तो व्हाईसराय पडत सुटला. आणि संभाजीराजांची भीती किती असली पाहिजे, त्या व्हाईसरायना गोव्याला जाऊन एक कबर होती ती खोदून काढली, त्यामधली एक लाश बाहेर काढली, डेड बॉडी सडून घडून पडलेली होती. फ्रान्सिस झेवियर नाव त्याचं. त्या फ्रान्सिस झेवियरच्या हातामध्ये राजदंड दिला आणि तिथं विनवण्या करायला लागला की तो संभाजीराजा माणूस नाही म्हणे साधा, तो शैतानी माणूस आहे. ही इज अ एविल, प्लीज सेव्ह मी अ गॉड. तेवढ्यात महाराजांना कळलं की आमची तर फितुरीचा कलंक लागला. महाराज रायगडाकडे वळले. त्या फ्रान्सिस झेवियरला वाटलं त्या लाशेनं काहीतरी चमत्कार केला, त्या डेड बॉडीवर त्याने एक चर्च बांधली. गोव्याला गेले कधी तर सेंट फ्रान्सिस झेवियर नावाची चर्च आहे, तिथं जाऊन संभाजी महाराजचं नाव घ्या, तुम्हाला लाथ मारून हाकलतात. एवढी भीती होती महाराजांची की जिवंत तर जिवंत, मुर्द्यांनाही जिवंत व्हावं लागलं. त्या व्हाईसरायसोबत ज्यावेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला निकोलो मनुची नावाचा एक वकील होता त्यांचा. तो मनुची काय लिहून ठेवतो माहिती आहे? पोर्तुगीजाने एवढी धास्ती आहे म्हणे की झाडाची मोठी सावली जरी पाहिली तर संभाजी आला म्हणून पडतात म्हणे. हे 9 वर्ष पराक्रम गाजवलं महाराजांनी. पण फक्त पराक्रम नाही, आमची देव देवालय पाडली म्हणून एक पत्र आहे महाराजांचं की आमचे मंदिरं छिन्न विछिन्न असू नये, हिंदुकीची बात खरी, असं पत्रामध्ये लिहिलेलं आहे. चिंचवडच्या मोऱ्या गोसावींच्या मंदिरावर जर कोणी आक्रमण केलं तर मी त्याला जिव्याने मारणार, असं महाराजांचं पत्र आहे. शेतकऱ्यांना जर कर्ज फेडण्यासाठी पैसा नसेल तर त्यांची कर्ज माफ करावी, पुढल्या वेळेला बघू, असे पत्र आहे महाराजांची. आणि त्याचे हे पेक्षा प्रचंड म्हणजे काय तर आबासाहेबांचं संकल्पित ते करणे आम्हाला अगत्य आहे, हेही पत्र महाराजांचं. मग आबासाहेबांचा संकल्प काय होतं? काशीचा विश्वेश्वर सोडण्याचं, दिल्लीवर हिंदू राजा बसण्याचं. आणि महाराजांचं एक पत्र त्या रामसिंग जयसिंग राजे मिर्झाच्या पोराला गेलं, त्या यवना धमास त्या औरंगजेबाला सांप्रदायीचा वाटायला लागला म्हणे की आमची देव धर्म तोडून तो आमचा धर्म संपू पाहतोय, हिंदू काय सत्वशून्य झाले आहेत का? मी संभाजी राजा त्या औरंगजेबाला कैद करतो, तू दिल्लीचं तख्त काबीज कर, आम्ही पुन्हा आमच्या धर्माची स्थापना करू, असं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजचं पत्र आहे. पण आमच्या इतिहासाला फितुरीचा कलंक. हळकोकणला महाराजांनी शिलालेख कोरला त्या काळामध्ये, आता हे हिंदू राष्ट्र झाले. आम्ही गोरक्षणाच्या आत्ता गोष्टी करतो ना. कारवारला पोर्तुगीजांसोबत ज्यावेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला सैन्यातील एका मुस्लिम सैनिकानं गाय कापली म्हणून महाराजांनी त्याला झाडावर फाशीवर लटकवलं होतं डायरेक्ट. 1689, त्याच्या अगोदर 1 फेब्रुवारी 1689 अर्जोजी यादवाचा निवाडा केला संभाजी महाराजांनी. सकाळी 9:30 वाजलेले होते. पन्हाळ गडावरून घोड्याच्या टापा उधळत आलेल्या होत्या. संभाजी राजांना त्यावेळेचे सरसेनापती 1685च्या काळामध्ये वाईला हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले तोफेचा गोळा लागून. त्यानंतर मालोजी घोरपडे हे सेनापती झालेले. त्या मालोजी घोरपडे आपले 2 कवडी पोरं संताजी घोरपडे आणि बहिरजी घोरपडे यांच्या सकट आली की महाराज गरिमांचा घेर पडलाय, निघा इथनं. महाराज आहेत. शिवछत्रपतींनी व्यंकोजी राजांना म्हणाला होतं पराक्रमाचे तमाशे दाखवा. संभाजीराजे कसे मागे हटणार? नाही मालोजी बाबा, आम्ही कसं मागे सरावं? आम्ही लढू, वेळेप्रसंगी मरू, पण रणांगणातून मागे पडणार नाही. मालोजी बाबा म्हणाले की राज, अहो लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे, राज इथनं निघा. शंभू महाराज नाही. मालोजी बाबा, तुमच्या अंगावर आम्ही युद्ध टाकावं आणि आम्ही आमच्या जीवाची भीक करावी? नाही. शंभूराजे, शिवाजी महाराजांची आण आहे, आता निघा. आणि नेमकी शिवाजी राजाची आण घेऊन कविराज कलश आणि संभाजी राजे त्या शास्त्री नदीच्या तटापावतो पोहोचले. नावडीचा घाट पार करायला लागले, बंदराशी पोहोचले. इकडं त्या शेख निजाम, त्याचा पोरगा बहादूर खान आणि इकलास खानाने आक्रमण केलं. त्या मालोजी बाबा घोरपडेंना पकडलं. मालोजी बाबा घोरपडेच्या अंगावर तलवारी चालायला सुरुवात झाली. हलदायचं युद्ध झालं. मालोजी बाबा घोरपडेंच्या अंगावर झालेल्या वर्णाने मालोजी बाबा खाली पडले. रक्ताने माखलेले मालोजी बाबांचे डोळे त्या शास्त्री नदीच्या कडे वळायला लागले. तर नावडीचा घाट मालोजी बाबांना दिसायला लागला.
शंभूराजे रायगड गाठा आणि नेमकं कविराज कलशांना बाण लागला. कविराज खाली पडले आणि आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शंभूराजे खाली उतरणार थोड्यात संभाजी राजांच्या अंगावर साखळदंड टेकले आणि महाराष्ट्राला ग्रहण लागला आणि आमचा शिवपुत्र शंभूराजा कैदेमध्ये पडला. अकलूजला औरंगजेबाची छावणी पडलेली होती. एक खंडोजी नावाचा एक माणूस औरंगजेबाकडे गेला त्यावेळेला खबर घेऊन की संभाजी राजा कैद झालाय म्हणून. औरंगजेबाने छावणी हलवली. श्रीगोंदा, पेडगाव, बहादूरगड म्हणजे आत्ताचं धर्मवीर गडला औरंगजेब पोहोचला आणि संभाजी राजांना घेऊन शेख निजाम इस्लामगड, 32 शिराळा, मिरज मार्गे त्या श्रीगोंद्याला जाऊन पोहोचला. फनव्यामध्ये पोहोचणारे शंभू राजांना बघून सह्याद्री थर्रावला लागली आणि हाच पुरंदर ओरडला असेल की हे रायगडा, त्या रायगडाच्या राणाची चिरनिद्रा शांत कर. सांग त्यांना महाराज साहेब तुमचा छावा कैदेत पडलाय. हो महाराज साहेब सांगा ना त्या तानाजीरावांना, आखाना म्हणावं मोहीम, सांगावं की आमचा शंभू बाळ कैदेत पडल्यावर आम्ही कसं सहन करावं. अहो त्या बाळाला जन्म घेताना पहिलं आम्ही. हे रायगडा सांग सांग त्या बाजी प्रभूंना. पुन्हा 3000ची फौज गनिमांची शंभू राजांना कैद करून निघाली. सांगा ना कुणीतरी, लढावं ना कुणीतरी. हे रायगडा त्या पाचाडला खबर पाठव. जिजाऊ साहेब, अहो साहेब तुमच्या शंभूबाळ तुमच्या समोर त्या लहानग्या पावलांनी चाललाय. हो सांगा ना कुणाला तरी, सांगा ना शिवरायांना तुमचा राजा, तुमचा छावा, तुमचा शंभूबाळ कैदेत पडलाय म्हणून. तो पुरंदरच्या डोळ्यात अश्रू उमटले असते आणि त्या अश्रूंना घेऊनच तो वारा संभाजी राजांना हिंदोळीत घेऊन पोहोचत त्याने बघितलं असेल. त्या बहादूरगडाच्या कोटावर पोहोचलेल्या शंभू राजांना खाली पाडलं आणि त्या औरंगजेबाचा हुकूम आला की संभा को यूं ही मत लेकर आओ हमारे सामने, मस्करों का भेष चढ़ाओ काफिर के बदन पर. मस्करो का भेष, जोकरांची कापडं घाला. शंभू राजांना आणि कवी कलशांना निर्वस्त्र करण्यात आलं. त्याच्या अंगावर जोकरांची कापडं घालण्यात आली. सिर पर सिरताज पहना है छत्रपति का, मस्करों की घुंघरू की टोपी पहना उसके सर पर. जोकरांचं टोप घालण्यात आलं. आज तक तलवार लेकर हमारे खिलाफ लड़ता था ना काफिर, उसके हाथों में तख्ता कुलाह पहनाओ. लाकडाची फडी फक्त मुंडकं हालताय आणि हाताची बोटं हालतायत. बदन पर पत्थर बरसाओ. आज तक घोड़े पर सवार हुआ था, बुढे ऊंट पर बैठाओ. उंठावर बांधलं महाराजांना. माग त्यांचा एक माणूस बसला आणि निघाली वाजत गाजत धिंड शिवपुत्र शंभूराजांची. लोक यायची, दगड मारायची. लोक यायची, तलवारीचे टोकं उमटवायची. लोक यायची, भाल्याची टोकं उमटवायची. डोक्याच्या टोकापासून पायाच्या बोटापर्यंत रक्त आणि फक्त रक्त होतं संभाजीराजांच्या अंगावर. 7 शतक मध्ये महाराजांचा श्लोक आहे, संब कहे सुनी दीन दयाल सो मेरी हसी भई तेरी हसी आहे. की हे जगाला चालवणाऱ्या परमेश्वरा, ही लोक माझ्यावर नाही तुझ्यावर हसत आहेत म्हणून. महाराजांना काय आठवलं असेल हो त्यावेळेला. आम्ही धारकरी आहोत ना, आम्ही गुरुवरायांच्या मार्गावर चालतो, गुरुजींच्या. त्या बुधभूषणमध्ये शंभूराजांनी गुरुची व्याख्या केलेली आहे बघा. अज्ञान कृष्ण सर्पेन दंशिता भुवी मानवाहा त्वेषा जैवन हेत्वर्त नवमी जांबुलिक गुरु. अज्ञान रूपी कार सर्पाने माणसाला चावलेलं असताना अज्ञानाचं विष त्याच्या अंगामध्ये पसरायला लागलंय. ते अज्ञानाचं विष दूर करण्यासाठी ज्ञानरूपी वैद्याचा जो काम करतो ना, त्याला गुरु असं म्हणतात, असं संभाजी महाराज सांगतात. शंभूराजांचे गुरु कोण आहेत? शिवराय. आता शिवरायांचा शब्द काय आहे की या भूमीवरून यवनांचा नाश करे पावतो ही तलवार टेकणार नाही म्हणून. मग त्या महाराजांचं, शंभूराजांचं मस्तक कसं टेकावं? महाराजांचे डोळे, ते नगरच्या वास्तुसंग्रहालयामध्ये संभाजी महाराजांच्या दिंडीचं ओरिजिनल चित्र आहे, बघितलंय मी. त्यांचे डोळे बघण्यासारखे होते. रड आलं होतं ज्यावेळेला मी पहिल्यांदा ते पाहिलं त्यावेळेला. त्याला प्रयत्न आहे रिलीज करण्याचा, पण आमच्या हिंदूंना एवढा सेक्युलरिझमचा रोग लागलाय ना की ते पुरातत्व खाता आम्हाला कारण देतोय की नाही म्हणे हिंदू मुस्लिम वाद पेटतात म्हणून ते चित्र आम्ही पुढे आणत नाहीये. दगड मारताना लोक दिसतात त्यात,
तलवारीची टोकं टिकवताना लोक दिसतात त्यात, भाल्याची टोकं रुतवताना लोक दिसतात त्यात. आजपर्यंत हा संभाजी राजा रयते पुढून जात असताना सोन्याची फुलं उधळली आमच्या लोकांनी, त्यावर ही लोक दगड मारत होती. आजपर्यंत संभाजी राजांच्या अंगावर राजविलासित वस्त्र चढत होते, त्या राजांच्या अंगावर जोकराची कपडे घातलेली होती. हो, ज्या राजाच्या पायालाही जखम होऊ नये म्हणून आऊसाहेब त्यांच्या मागे मागे धावायच्या, त्यांच्या राजाच्या अंगावर फक्त आणि फक्त जखमाचे वर्ण उमटलेले होते. आणि त्या राजाला आजपर्यंत सईबाई राणे साहेबांनी धाराऊंनी आपल्या मांडीवर निजवलेलं होतं, त्या राजांना गव्हाचं पोतं फेकावं तसं जमिनीवर आदळलो. आणि त्या औरंगजेबाचा दिवाणी आमचा दरबार आला. हुकुम सुटला, ले आओ काफिर को इस अल्लाह के दरबार में, यही होगा फैसला इसका. आणि आणलं. पुढे 9 फूटवर औरंगजेब बसलेला होता. आणि इथे स्वाभिमानाची मान घेऊन शिवपुत्र संभाजीराजे आणि कविराज कलश उभे होते. औरंगजेब खाली उतरला. शिवा का बच्चा संभाजी आखिर आ ही गया हमारे हाथों. खुदा खुदा मेहरबानी तेरी या अल्लाह, हम पता ही नहीं चल रहा था कि कभी देख पाएंगे जिंदगी में, होगा तो ख्वाब उस आगरा के, दिल्ली की ईद का चांद का, या मर जाएंगे इस काफिरों की नापाक जमी पर. या खुदा मेहरबानी तेरी, ये काफिर हमारे हाथों आ गया. आणि खुदाचे आभार मानण्यासाठी हा औरंगजेब खाली बसला. आणि कविराज कलशांना शंभूराजे म्हणाले की कविराज, औरंगजेब आमच्या समोर झुकून बसला म्हणे, एक कविता याच्यावर कि आलम हिंदुस्तान का बादशाह भी जिसके सामने कायर था, इतिहास भी देता गवाही कि एक राजा शायर था. कविराज म्हणतात क्यों नहीं राजे, अभी सुनिए. यावण रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग. राजन हो तुम साचे खूब लड़े हो जंग, देख तव चंड प्रताप मही तख्त त्यजता औरंग. राजे, रावण के दरबार में हनुमंत खड़े हो वैसे आप यहाँ खड़े हो बोली औरंग के दरबार में. और आपका तेज, आपका प्रताप, आपका शौर्य देखकर ये दिल्ली का बादशाह आपके सामने झुककर बैठा है. राजे, हे काफिर, जुबान पर लगाम. संभा, इस संभा के साथ क्यों जान गंवाना चाहते हो ये कलश? आ जाओ हमारी ओर. आखिर है क्या इस संभा में? काय म्हणले असतील कविराज? नाही म्हणे, आमचे राजे कसे आहेत ना, मधासारखे गोड आहे गोड. ते फुलपाखराला आवडतात, ते माणसाला आवडतात, ते कुत्र्याला पचत नाही. तो तूच आहे. ए जुबा पर लगाम. संभा, संभा, बताओ कहाँ छुपा कर रखा है स्वराज का खजाना जो हमसे लूटा था. बताओ कहाँ छुपा कर रखा है खजाना. खजाना आमच्या आबासाहेबांच्या चरणाशी ठेवलाय खजाना. झुकून बघ एकदा, आणि झुकलीस तर मुजरा घालशील म्हणे जरा. हे काफिर, बताओ कौन 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 फितूर हुआ था हमारी ओर से. अरे जा, तुझा पोरगा अकबर आला होता म्हणे माझ्याकडं. संभा, बातें मत बनाओ, आखिरी आखिरी बार पूछते हैं. पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा, और प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले ले तू मेरा. आणि मग भडकला संभाजी राजा मनी, बोले गरजुनी जीभ चावणी, प्यारा तुझा धर्म असल तुझला, त्याहुनी धर्म प्यारा माझा मजला. धर्मासाठी मरेल प्रसंगाला. अरे जीवित मृतकम मने देहिना धर्म वर्जित, मृतो धर्मने संयुक्तो दीर्घजीवी भविष्यती. जिवंतपणी जो व्यक्ती आपल्या धर्म आचरणाला विसरतो तो जिवंत असून मृतवत असतो, आणि मरणाच्या क्षणापर्यंत जो व्यक्ती आपल्या धर्म आचरणाला विसरत नाही तो मेल्यानंतर सुद्धा दीर्घायुष्य जगतो. बुद्धभूषणम मध्ये आम्ही लिहिलंय औरंग्या, नैनम चिदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. शरीराने मरू आम्ही, आत्म्याने जगू. ये संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. ले जाओ, ले जाओ काफिर को हमारे सामने से, इसकी आप तापसी आंखें जलाती है हमें. ले जाओ. महाराजांना तिथं नेलं. आणि जिथे कुतुबशहाचा शेवटचा बादशाह कैद होता सिकंदर खान, त्याच्या बाजूला कैदखाना होता. तिथं संभाजीराजे आणि कवी कलशांना ठेवण्यात आलं. त्या सिकंदर खानाला मारलं नाही औरंगजेबाने, त्या आदिलशहाला मारलं नाहीये. का? एकाच जातीचे जात बांधव आम्ही. हिंदूंचा घात करण्यासाठी हिंदून पहिले उभा असतो.
आमची इथं एखादं मार्केटमधलं भांडण झालं चुकून हिंदूंचं तर लोक तमाशा पाहतात. त्यांचे पाहिले का कधी? 17 लोक जागे होतात. एकतर केस मी जवळ पाहिलंय. ऍक्सिडेंट लागण्याने केला, जखमी आपला माणूस झाला, आपली लोक जाऊन पाहून फक्त पाहून राहिली, पण त्या ज्याने ऍक्सिडेंट केला त्याला वाचवायला त्यांच्या विरोधाची 100 लोक तिथे उभी झालीत. त्या औरंग्याने त्या आदिलशहाला नाही मारलं, त्याने कुतुबशहाला नाही मारलं, पण 16 फेब्रुवारी 1689 स्वतःच्या काझींची मसलत बसवली. क्या सजा दी जाय काफिर संभा को, आणि फतवा उमटला. आता या फतव्यातला एकही शब्द इकडला तिकडला नाही. औरंगजेबाच्या दरबारात लिहिलेल्या फतवा आलमगिरी आणि मासिले आलमगिरी मधला सांगतोय. काय हुकुम है? शाही शहरों को लूटने वाला, हमारे दीन के लोगों को मारने वाला, हमारे ईदगाहों को तोड़ने वाला, काफिर संभा जहन्नुम में रफ्त काते अल्तरिक, असे शब्द आहेत. आणि मग काय हुकुम सुटला माहितीये? पहिला, उसने आंखें दिखाई थी ना हमें, आंखें जला डालो काफिर की. आणि औरंगजेबचा पहिला हुकुम सुटला, शंभूराजांची डोळे जाळण्याचा. आठवले नसतील का बाबासाहेब? बाप नावाचा जो माणूस असतो ना, तो आयुष्यात आम्ही समजायला खूप मागे पडतो. बरं, खूप मागे. आईवर बोलणारे लाखो भेटतील तुम्हाला. आईचं प्रेम वात्सल्याचंच आहे. खरंच आहे की ढगा आड लपलेला सूर्य पुन्हा दिसतो सूर्योदय होताना, पण माती आड गेलेले मायबाप पुन्हा दिसत नसतात. त्या कविराज कलशाचे डोळे जाळले, त्याला शंभूराजांनी बघितलं असेल आपल्या मैत्रीचा जाज्वल्य स्वाभिमान, की शत्रूच्या पुढे सुद्धा मित्राचं आख्यान ज्याने मांडलं असेल. आणि ज्या वेळेला त्याच लोखंडी सळई संभाजीराजांपुढे आल्या असेल त्यावेळेला त्यांना आठवले नसतील आपल्या आबासाहेब. बाप नावाचा जो प्राणी असतो ना, ज्या वेळेला पोराकडनं ऍक्सिडेंट होतो ना, त्याची गाडी पडते, पहिले बाप कानपटीत घालतो, हे माझी गाडी तोडली वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला रात्री त्याची आई त्याच्या जखमेवर हळद लावत असते ना, त्यावेळेला एका कानोड्यात ज्याचे डोळे भरून आलेले असताना त्याला बाप असं म्हणतात. ज्यावेळेला मुलीची विदाई होते ना लग्नानंतर, तिला आई रडताना दिसते, तिला मावशी रडताना दिसते, तिला बहीण रडताना दिसते, तिला मैत्रिणी रडताना दिसतात, तिला बाप रडताना दिसत नाही. तो मांडवाचे पैसे देत असतो, तो आचाराचे पैसे देत असतो, सर्वांना नमस्कार करत असतो. मुलगी आईला गळाभेट घेऊन रडायला लागते, मैत्रिणीला रडायला लागते. बस गाडीमध्ये बसणार तेवढा बाप धावत येतो आणि मुलीला मिठी मारतो. हे बाळांनो चुप राहा ना जरा. काय त्या मुलीला मिठी मारतो आणि रडायला लागतो. ती मुलगी गाडीमध्ये बसते, तिला सांगतो की हे पोरी, जशी माहेरी राहिली ना तशीच सासरी राहा बरं. त्या मुलीला गाडीमध्ये बसवते. ती ओक्षा रडलेली मुलगी गाडीमध्ये बसते. त्या गाडीला 5 पावले धक्का देत बाप पुढे निघून गेला असतो, मुलगी निघून गेलेली असते. बापासमोर तो मांडव उघडतो, सर्वांना नमस्कार चमत्कार केला बाप उभा असताना त्या घरच्या पायरीला चढायला लागतो. हिरवा मांडव ओलांडतो, घराचा कवाड कडकडत उघडतो. उघडल्याबरोबर घरात पाऊल टाकल्याबरोबर त्याला कळतं की आजपर्यंत थकल्यानंतर माझ्या हातात पाण्याचा ग्लास देणारी माझी पोरगी मला दिसणार नाही. त्यावेळेला एका कानोड्यात जो रडत असतो त्याला बाप असं म्हणतात. लवजियाचे बरेच केसेस पाहिले. पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेला तो मुलगा भंगारवाला, ती मुलगी उभी असते ना, त्यावेळी त्या पोलीसवाला विचारतो तिला की तुझा बाप आहे ना ग, बाप आहे ना तुझा? ती पोरगी काय म्हणते माहितीये का, मी या माणसाला ओळखत नाही म्हणे. हो, गेल्या 3 पिढ्या त्या बापाने कधीच आपल्या मान झुकवलेली नसते. 3 पिढ्या त्या दिवशी तो बाप मान झुकून उभा असतो. तीन पिढ्या स्वाभिमानाचं मस्तक ज्या बापाचं उभं असतं ना, त्या लवजियामध्ये पडून गेल्या मुलीला बघून त्याचे मान झुलवते. काहीच नसतो बरं, तो जिवंत पुतळा उभा असतो तुमच्या समोर, पण तो माणूस, बाप नावाचा माणूस मेलेला असतो.
ज्यावेळेला स्वतःची शौक पाडत दारूला व्यसना अधीन होऊन त्याचं पोरग ज्यावेळेला लोटांगण घालत त्याच्याजवळ उभं असतं ना, त्याला लाजेने ज्या माणसाचं मान खाली असतं आणि मनातून जो रडत असतो त्याला बाप असं म्हणतात. शंभू महाराज बुधभूषण म्हणतात व्यसनानीचे सर्वांनी भूपती परिवर्चन, व्यसनासारखं कुठलं वाईट नाही म्हणून. शंभूराजांना आठवले नसतील त्यांचे आबासाहेब. परमप्रतापी छत्रपती येतो, आठवले असतील आबासाहेब आबासाहेब. आणि महाराजांच्या कानावर तो आवाज ऐकवला, शंभू बाळ घाबरलात, भिलात, थकलात, थांबलात? नाही आबासाहेब, आपला आवाज ऐकायचा होता हो. बस आता मृत्यू काय, जिवंत अग्नीमध्ये जळण्याची वेळ येईल तरी शिवपुत्र मागे पुढे हटणार नाही. पोरांनो, आमचं एक स्वप्न असतं, मरेपर्यंत कधी पूर्ण होत नाही, स्वतःच्या बापाला मिठी मारायचं. आयुष्यभर होत नाही. आमचा पुरुषार्थ आड येतो, काय येतो माहित नाही, पण कधीतरी बापाला मिठी मारा. का माहितीये, या माणसाचं ते स्वप्न पूर्ण राहिलंय. पन्हाळगडावर शेवटची मिठी मारली होती शंभू बाळाने आबासाहेबांना. मेल्यानंतर शिवाजी महाराजचा चेहरा सुद्धा बघायला मिळाला नाही आहे संभाजी महाराजांना. बाप नावाचा प्राणी समजून घ्यावा एकदा. त्या आबासाहेबांच्या संकल्पासाठी शंभूराजे मरणाला मिठी मारत होते, या हिंदवी स्वराज्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी, देवदेश धर्मासाठी. आणि त्या सळई महाराजांच्या डोळ्यामध्ये आल्या, आतमध्ये गेल्या, फक्त जाऊन परतल्या नाही हो. आतमध्ये गेल्यानंतर तिथेच 2 मिनिटं थांबून गरा 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 जागेवर फिरवून ती डोळे आतमध्ये जाण्याचा हुकूम होता. ती डोळे जळाली, ती बुब्बुडं जळाली, त्या डोळ्यांनी बघितलेले होते शिवराय चक्रवर्ती. त्या शिवछत्रपतींना बघितलेल्या डोळ्यांना जाळून त्या सळई मागे सुटल्या. रक्ताचा थेंबही गळत नव्हता आणि त्या औरंग्याच्या दरबारात अश्रूचा थेंबही शंभूराजा गळू देत नव्हता. दूसरा हुकुम झाला, उस संभा की जुबा काट डालो. गेलं त्या कवी कलशांपुढे, जुबा काटण्याची हुकुम लय भयानक. आकोड्यामध्ये जीभ पकडून पूर्ण खेचून काढायची शेवटपर्यंत. शेवटचं टोक बाहेर आलं, शेवटची नस बाहेर दिसली की ती कापायची आणि ती कुत्र्यांना खाऊ घालण्याचा हुकुम होता. निकोलो मनुची नावाचा माणूस तिथे आहे, तो लिहून ठेवतो हे सर्व काय हुकुम झालेत. ज्या कवी कलशाने मित्राचं आख्यान केलं होतं, राजन तुम हो साचे, त्या मित्राची जीभ कापली आणि ताटात टाकली. संभाजीराजांपुढे गेले. त्या जिव्हेने केला होता न्यायदंड या स्वराज्याचा. ज्या जिव्हेने हाक मारली होती आबासाहेब, ज्या जिव्हेने हाक मारली होती आऊसाहेब, ज्या जिव्हेने हाक मारली होती श्री भवानीला जगदंब म्हणून, ती जिव्हाही हाक मारत असेल, हे तुळजापूरचे भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरचे रेणुके, वनिती सप्तशृंगी, आजपर्यंत तुमचा आम्ही हाक देत होतो, आजपर्यंत तुम्हाच आम्ही वदत होतो, आता शेवटचं वधून जातोय. या संभाजीच्या रक्ताने तुमचा मळवट भरून नेमतोय. हे जगदंबे, या औरंगसुराचा वध करण्यासाठी भूमीवर ये भवानी ये. त्या जिव्हेला पकडलं, जगदंब जगदंब पुटपुटणारी जीभ बाहेर खेचली आणि तलवारीचं पातं फिरलं, जिव्हेला कापलं, ताटात टाकलं आणि कुत्र्यांना खाऊ घातलं. नहीं झुकता काफिर, नाहुजूर नहीं झुकता है, क्या करे, नाखून ओढ डालो उसके. नखांना पकडला, आमच्या अंगाला चटका जरी लागला आम्हाला सहन होत नाही हो. नख पकडून खेचली राजांची. झुकता है नाहुजूर, क्या करे, सलाखे लेकर बदन पर चटके दो उसके. त्या चामड्याला चटके द्यायला सुरुवात झाली. झुका नाहुजूर, क्या करे, चलो यहां से चलते हैं पहिले. 3 मार्च 1689 कोरेगाव वाया वडूला आणलं आणि 10 मार्च 1689 औरंगजेबचा हुकुम सुटला. क्या करे, संभा के बदन पे का चमड़ा निकाल कर नमक का पानी डाल दो काफिर के बदन पर. आणि डोक्याच्या टोकापासून महाराजांचं अंगावरचं चामडं सोलायचा हुकुम झाला. महाराजांना जमिनीवर पाळण्यात आलं. ही वाघनख वगैरे घेऊन ही माणसं गेली. शेवटची कवड्याची माळ होती, कापत होती. त्या कवड्याच्या माळीवर हात गेला आणि महाराज थर्रावले की नाही, आमच्या आबासाहेबांनी शेवटची घातलेली ती कवड्याची माळ काढू नका रे, ती काढू नका. पण कुठली दयानमया महाराजाच्या अंगावरची ती कवड्याची माळ निसटली, जमिनीवर आदळली. त्या 64 कवड्या जमिनीवर खेळायला लागल्या. कवी कलश आणि शंभूराजांना अंगावरची कापडं काढायला सुरुवात झाली. महाराजांच्या अंगावर वाघ नक उतरली. महाराजांच्या अंगावर
त्या छोऱ्याचे वार झाले. महाराजांचं चामडं 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 सोलायला सुरुवात झाली. जमिनीवर अंग घासत होता आमचा शिवपुत्र, शिवरायांचा छावा. अंगावर मिठाचं पाणी टाकलं. हिवाळ्याच्या क्षणामध्ये गवताच्या पातीवर दव बिंदू उमटावे तसे शंभू राजांच्या अंगावर रक्ताचे बिंदू उमटायला लागले. जीवाची भीक शिवपुत्र मागायला तयार नव्हता, झुकायला तयार नव्हता, नमायला तयार नव्हता. शेवटी हुकूम सुटला, काफिर के बदन के तुकडे तुकडे करतो. मृत्युंजय अमावस्येचा दिवस उगवला. 11 मार्च 1689. वढूच्या स्तंभाशी महाराज आणि कलशांना ओढत नेण्यात आलं आणि हुकूम सुटला, बदन के तुकडे कर दो काफिर के. काफिरांना मारणारी तलवार आणण्यात आली आणि कवी कलशाच्या पायावर वार होणार आणि कविराजांच्या त्या आत्म्याला कडून चुकले की बस जातोय आता आम्ही, मैत्रीचा धर्म पूर्ण करतोय. मित्र असला पाहिजे आयुष्यात. आयुष्यात प्रत्येक संकट घरच्यांना सांगता येत नाही, मित्राला सांगितले जातात. बापाला मिठी मारताना आम्ही जरा कचरत असेल पण कधीतरी मारा, पण मित्राला मिठी मारताना आम्ही कचरत नाही. त्याच्या खांद्यावर डोळ्यातील अश्रूचा थेंब गळायला आम्ही सुटत नाही. आमची मैत्रीण ज्या वेळेला विदाई होत जाते त्यावेळेला घरच्यांसोबत आमच्या डोळ्यात अश्रू असतात. ज्यावेळेला आमच्या मित्राला काही होतं त्यावेळेला डोळे आमचेही पाजरून निघतात. एक मित्र नावाचा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे ज्याला सोबत सर्व काही आयुष्यातील घडामोडी सांगता आला पाहिजे. एक जवळचा मित्र असला पाहिजे. मित्र कसा असला पाहिजे की आरशा सारखा एक मित्र असला पाहिजे. आरशाच्या सारखा एक मित्र असला पाहिजे. दुःखातही ज्याच्या सवे हा देह हसला पाहिजे. की एकटा तो देवडात देव राहतो कसा, की एक त्यालाही गुपित मित्र असला पाहिजे. त्या कविराज कलशांना कडून चुकलं की बस आता आमचा वेळ झाला. त्या कविराजांच्या अंगावर तलवारीचा पाती उमटला आणि कविराजांची ती जीभ नसलेली, जुबान नसलेलं तर तोंड उघडलं आणि कवी शंभूराजांना कडून चुकलं की बस आमचा मित्र निघालेत आणि महाराजांनी सुद्धा त्या जिव्हा नसलेल्या मुखाने हाक मारले. ती आत्मा बोलली असेल, होय कविराज आपण निघालात आमचा मैत्री धर्म पूर्ण करून, पण या शंभूच्या इतिहासातून हा कविराज कधीच वजा होणार नाही. आणि त्या कविराज सुद्धा म्हणले की राजन जाते हैं पर मिलेंगे पुनर्जन्म में फिर से कभी, मथुरा में फिर से उन गलियों में कृष्ण का फिर से सुदामा बनकर. जाते हैं राजन. कवी कलश निघालेत आणि हुकूम सुटला शंभूराजांचं मस्तक कापण्याचा. महाराजांच्या अंगावर तलवारीचं पातं उमटलं. ज्या देहाला तेलाची बोटं उमटली होती धाराईंची, त्या देहावर तलवारीचं पातं उमटलं. त्या पायाची बोट कापल्या गेली. ज्या पायाच्या बोट आतुरण्यासाठी तो पुरंदरचा पुरंदरेश्वरही बघत होता की पुरंदरचा छावा जन्माला आलाच ना. त्या पंजावर तलवारीचं पातं उमटलं जी हातात घेऊन जिजाऊंनी त्या शंभूबाळाला चालणं शिकवलेलं होतं. ज्या पोटावर तलवारीचं पातं उमटलं, ज्या पोटामध्ये सईचं शेवटचं एक दुधाचं कण गेलेलं होतं, त्या गड्यावर तलवारीचं पातं उमटलं. ज्या गड्यामध्ये कंटा घालताना पुतळाबाई राणेसाहेबांनी मायेची हाक मारली होती. आणि त्या मस्तकावर तलवारीचं पातं उमटलं ज्यावर शिवछत्रपतींनी हात फिरवताना म्हटलं होतं, शंभूबाळ आपल्याशिवाय आमच्या आयुष्याची कल्पनाही आम्ही करवत नाही. शिवरायांच्या शंभूबाळांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. महाराजांच्या मस्तकातील तो मेंदू वगैरे काढून ते भालाच्या टोकावर लावलं. बुरहानपूर वाया दिल्लीला नेण्यात आलं. औरंगजेबाला वाटलं महाराष्ट्र आमच्या हातात आला, पण जिहादची शपथ घेऊन आलेल्या औरंगजेबाने ही चूक केली की त्याने सिंहाच्या जबड्यात हात घातला आणि शिवपुत्र मरूनही त्या भगव्या ध्वजात अजरामर झाला. आणि या मराठ मुलकाला जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब 27 वर्ष 7 महिने फिरत फिरत नगरच्या भिंगारीमध्ये पडून मेला. किडे लागले त्याला. त्या नगरच्या भिंगारीत त्याची लाश बाहेर काढून त्या खुलताबादला दाबावी लागली. शेवटी स्वप्न महाराष्ट्र जिंकण्याचे बघत असलेल्या औरंगजेबाला हा महाराष्ट्र इथे गाडून शांत झाला आणि दिल्लीच्या तख्तावर 19 वर्ष भगवा फडकत राहिला. ही ताकद शिवपुत्र छावा संभाजी राजाची होती. कारण हा संभाजी राजा सांगून गेलेला होता, जेव्हा जेव्हा या भूतलावर औरंगजेब जन्माला येईल तेव्हा तेव्हा अखिल हिंदूंच्या मनातून हा संभाजी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. जगदंब 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 मर्यादे विजयते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता